लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र महिला जे झालेल्या आहे त्या महिलांवर शासनाकडून कार्यवाही करायचा निर्णय घेतलेला आहे. सरकारने यामध्ये कोणत्या कोणत्या महिलांचा समावेश झालेला आहे आणि काय आहे प्रक्रिया ते सगळं मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तर ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहे त्यांची जी संख्या आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे. त्यामध्ये कित्येक महिला तर अधिकारी आणि कर्मचारी असून सुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ घेतलेला होता. तर तशा महिलांवर आता कार्यवाही होणार आहे. आणि ज्या महिला अपात्रसुद्धा ठरलेल्या आहेत तर त्यांचीसुद्धा तपासणी चालू आहे. आणि त्या तपासणीमध्ये त्या जर काही डॉक्युमेंट राईट होते पण काही कारणासोबत त्या महिला अपात्र ठरलेले असेल तर त्यांची पुन्हा तपासणी करून ते एक्झॅक्ट पात्र आहे की अपात्र आहे ते ठरवतील. पण आता ही कामगिरी चालू आहे. आता खूप जणांचे कमेंट येत आहे की आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता का मिळालेला नाही तर त्याचं हेच कारण आहे की अजून तपासणी चालू आहे. आणि तपासणी चालू असल्यामुळे लाडक्या बहिणींनो आता लगेच तुम्हाला पैसे वाटप होणार नाही. ह्या महिना संपल्यानंतर फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला येईल. काय महिलांना तर 3,000 रुपये जमा झालेले आहे. काय महिलांचे पैसे आलेले नाही. ज्यांना आले नाही ते काळजी करू नका, तुम्हाला हप्ता मिळेल. पण त्याच्यासाठी थोडी वाट बघायला लागेल. तपासणी चालू आहे आणि ही प्रक्रिया खूप फास्टमध्ये घेतलेली आहे. कारण मोठा आकडा समोर येत आहे. लाखोमध्ये महिला अपात्र ठरलेल्या आहे. काही पुरुषांनी सुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ घेतलेला आहे असं सुद्धा समोर आलेलं आहे. त्यामुळे आता ह्या योजनेची तपासणी इलेक्शननंतर स्टार्ट करणार होते. पण ह्या सगळा आकडा समोर आल्यामुळे सरकारने आत्ताच तपासणी चालू केलेली आहे. त्या लाडक्या बहिणींनो ह्या प्रकारे अपडेट आलेली आहे. आता ज्या महिलांना 11वा 12वा 13वा हप्ता मिळालेला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आम्हाला एवढे हप्ते मिळालेले आहे. आणि ज्या महिलांना कोणता हप्ता नाही मिळाला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला हा हप्ता मिळालेला नाही. आणि जिल्हा कोणता आहे तुमचा ते सुद्धा सांगा जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. आणि 14वा हप्ता 2100 रुपये मिळाले पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण सरकारपर्यंत व्हिडिओ पोचवायला पाहिजे. त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ पुढे शेअर करत राहा. अशीच नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.